अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार। धनश्री's पॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ असणार आहे, पाहायला विसरू नका। तर आज आम्ही आलेलो आहोत गिरनार गुरुशिखर या ठिकाणी, म्हणजेच जुनागढमध्ये गिरनार आहे आणि गिरनार या ठिकाणाचं काय महत्त्व आहे याविषयीचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते पाहायला विसरू नका। तर आता आम्ही जातोय गिरनार गुरुशिखराच्या पहिल्या पायरीकडे जातोय। व्हिडिओ जरूर पहा। जय गिरनारी तेरा भरोसा है भारी, श्री गुरुदेव दत्त। भेटूया थोड्या वेळात। जय गिरनारी। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय गिरनारी, जय गिरनारी तेरा भरोसा है भारी, जय गिरनारी। जय सियावर रामचंद्र की जय। गिरनार गुरुशिखराच्या पहिल्या पायरीला कोटी कोटी नमस्कार असो। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय, जेव्हा आपण गिरनार गुरुशिखर चढतो, 10,000 पायरी जेव्हा चढून जाणार असतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी चढवावा मारुती, त्यानंतर दत्तात्रेय महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचं छान असं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर गिरनार गुरुशिखर चढायला सुरुवात करायची असते। आणि जर तुम्ही रोपवेने जाणार असतील तेव्हा सुद्धा आपण अगोदर पहिल्या पायरीला नमस्कार करून मग रोपवेकडे जात असतो। जय श्रीराम। जय गिरनारी, जय जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। तर गिरनारच्या गुरुशिखरच्या पहिल्या पायरीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलोय रोपवेकडे। तुम्ही पाहू शकता रोपवेच्या ठिकाणी किती गर्दी आहे। ऑनलाईन बुकिंग करणार असतील तरीही तुम्ही करू शकतात, पण आम्ही बऱ्याच वेळेला इथे येऊनच बुकिंग करतो। जय गिरनारी। आणि ही आमची छोटी गिरनारी पण आली आहे। जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी। तुम्ही पाहू शकता खूप जास्त गर्दी आहे आज। आम्ही 5 वाजता आम्ही जुनागढमध्ये आलो, त्यानंतर आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि गिरनार गुरुशिखरच्या पहिल्या पायरीजवळ बराच वेळ लागला। म्हणजे गर्दी नव्हती, पण तिथे स्तोत्र वगैरे पठण करून हनुमानजींचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी गिरनार गुरुशिखराच्या पहिल्या पायरीवर लंबे चढवा मारुती यांचं मंदिर आहे। आधी ते दर्शन घ्यायचं, त्यानंतर तिथे छान असं दत्त महाराजांचं, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची छान अशा मूर्ती आहेत। अंबा मातेचं आहे आणि छान असं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही रोपवेकडे आलोय। भेटूया थोड्या वेळात। जय गिरनारी। मज्जा येईल, माझ्या नानाची मज्जा येईल। वरती कशी हवा लागते। अनु इकडे बघ। जय गिरनारी, अवधूत चिंतन, जय गिरनारी, जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी बाबांना भेटायला जायचंय ना तुला? तू सांगितलंय ना की मी जाते गिरनारला, तुम्ही पण चला माझ्यासोबत, असं बोलली ना तू घरी? काय बोलली होती सांगशील का? हो, मग काय बोलले स्वामी बाबा? काय बोलले तुला? नाही, तू स्वामी बाबांना सांगितलं ना की मी जाते गिरनारला, तुम्ही पण चला, मग काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं स्वामी बाबांनी? सांग ना मला एकदा। गिरनारी, जय गिरनारी।
श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही इथे थांबलेले आहे थोडा वेळ. तिथे गर्दी असल्यामुळे रोपवेसाठी बरीच गर्दी आहे. तर आता आम्ही वेटिंगमध्ये आहेत. मग रोपवेने अंबा मातेपर्यंत जाणार आणि तिथून मग पुढे चालत जाणार. गिरनार गुरु शिखर विषयीचे अतिशय छान आणि सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, ते पाहायला विसरू नका. गिरनार परिक्रमा आणि गिरनार गुरु शिखरावर दत्ताचरणांचं दर्शन हे दोघंही वेगळ्या गोष्टी आहेत. गिरनार परिक्रमा वर्षातून एकदाच होते. कार्तिक एकादशी तर कार्तिक पौर्णिमा ह्या वेळेतच फक्त परिक्रमा करू शकतो. पण गिरनार गुरु शिखरावर जे 10,000 पायरी चढून जायचं असतं त्या ठिकाणी तुम्ही वर्षभर केव्हाही जाऊ शकतात. आणि अतिशय छान सविस्तर माहितीचे व्हिडिओ आहेत. माहितीचेही आहेत म्हणजे फक्त ऑडिओचेही आहेत आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहेत की जेणेकरून तुम्हालाही माहिती होईल तिथलं ठिकाण कसं आहे, रस्ता कसा आहे, सर्व काही माहिती होईल. ते व्हिडिओ जरूर पहा. जय गिरणारी. श्री गुरुदेव. जय गिरणारी. तर आम्ही आता रोपवेकडे जातोय. गिरनारला जेव्हाही आलोय तेव्हा प्रत्येक वेळेला माझे मिस्टर आणि माझा मुलगा सोबत असतो. आता असं पहिल्यांदा झालंय की मी एकटी आली आहे. त्यांना खूप मी मिस करते, पण मी त्यांचाही नमस्कार महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. जय गिरणारी. आपण पिंक मध्ये बसणार आहे. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही रोपवे मध्ये बसलोय आणि आता आम्ही जातोय गिरनार गुरु शिखराकडे. आता रोपवे फक्त 5,000 पायरीपर्यंत असतो आणि त्यानंतर मग पुढे चालत जाणार आहे. प्रत्येक वेळेला माझे मिस्टर, माझा मुलगा आणि मी आम्ही सोबत असतो. ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की मी एकटी आली आहे. मी त्यांना खूप मिस करते. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अजून काय काय बोलते तू? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू बोलून दाखव पटापट. गुरु ब्रह्मा पटापट. मोठी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गिरनारी. तेरा भरोसा है भारी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता आम्ही आलेलो आहेत अंबा मातेच्या दर्शनाला. 5,000 पायरीपर्यंत रोपवे आहे आणि 5,000 पायरीवरच अंबा मातेचं मंदिर आहे. अतिशय छान असं तीर्थक्षेत्र आहे. जेव्हाही संधी मिळेल जरूर या. चला दर्शनाला जाऊया. जय गिरणारी. जय अंबा माता की जय. जय आदिशक्ती आदि माया जगदंबेचा जय जयकार असो. 5,000 पायरीवर जे अंबा मातेचं स्थान आहे तिथे
छान असं दर्शन झालं मातेचं आणि आता आम्ही जातोय गुरु शिखराकडे। व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहतायत तर ते गोरक्षनाथ शिखर आणि गुरु शिखर असं दोन्ही दिसत आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात चहा नाश्ता वगैरे सर्व काही आहे। त्याचबरोबर इथे पूजेचं साहित्य देखील मिळतं, पण ओटीचं साहित्य शक्यतोवर घरूनच आणायचं। चला, जय गिरणारी। अंबा मातेपासून तर दत्त शिखर जे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जर ज्यांना चालणं शक्य नसेल तर त्यांना डोलीची देखील इथे सोय आहे। इथे अंबा मातेच्या मंदिराजवळ भरपूर डोलीवाले असतात आणि आता इकडे आपण जातोय गोरक्षनाथ शिखर आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर मग दत्त शिखर आणि मग नंतर आपण कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी जाणार आहे। आता आपण आलोय गोरक्षनाथ शिखरावर। गोरक्षनाथ टुंक आहे तिथलं हे आपण दर्शन घेतोय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात श्री गुरु दत्त द्वार आहे आणि जे उजव्या हाताला आहे ते कमंडलू कुंड। तर कमंडलू कुंड या ठिकाणी आहे आणि दत्त पादुकांच्या दर्शनाला जायचं असेल तर आपल्याला इकडून जाताना जे डाव्या बाजूला दिसतंय द्वार तिथून आपल्याला वरती जायचंय। आधी आपण दत्त चरणांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत कमंडलू कुंडाकडे। चला जाऊया। जय गिरणारी, जय जय गिरणारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरणारी, जय जय गिरणारी। तेरा भरोसा है भारी, जय गिरणारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आता आम्ही गिरनार गुरु शिखरावर पोहोचलेलो आहोत आणि अगदी 2 मिनिटात महाराजांच्या चरणांचं दर्शन होणार आहे। खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय। मध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाहीये आणि माझी देखील इच्छा नसते मध्ये करण्याची, कारण एवढा आपण तपस्या करून आपली ही तपस्याच म्हणावी, कारण आपल्याला थोडे कष्ट पडले तरी आपल्याला वाटतं की आपल्याला किती मेहनत आहे। अगोदरचे लोक खूप तपस्या करायचे, खूप त्यांचे हे असायची, खूप म्हणजे खूप कष्ट मेहनत घ्यावी लागायची तेव्हा त्यांना परमेश्वराचं दर्शन व्हायचं। तर खूप छान वाटतंय, महाराजांच्या दर्शनाला जातोय। प्रत्येक वेळेला मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही सोबत असतो। फक्त पहिल्यांदा असं झालंय की मी एकटी आली दर्शनाला, पण मी महाराजांचे आभार मानण्यासाठी आलीये। प्रत्येक वेळेला आपण महाराजांकडे काही मागायलाच हवं असं बिलकुल काही नसतं। खूप छान वाटतंय। चला जाऊया दर्शनाला। श्री गुरुदेव दत्त, जय गिरणारी। आज प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। परिक्रमेला तर यापेक्षाही जास्त गर्दी असते। तुम्ही पाहू शकतात अतिशय उंचावर असं हे शिखर आहे। गिरनार गुरु शिखराचं तुम्ही दर्शन घ्या। चला जाऊया। जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी। श्री गुरुदेव दत्त, जय गिरणारी। अतिशय छान असं आमचं दर्शन झालं। खूप खूप आनंद वाटतोय। महाराजांची अतिशय सुंदर, विलोभनीय आणि प्रसन्न अशी हसरी अशी छान अशी दत्त मूर्ती आहे। दत्तात्रय मूर्ती म्हणण्यापेक्षा साक्षात महाराज आहेत त्या ठिकाणी आणि महाराजांचे चरणकमल उमटलेत त्या ठिकाणी। अतिशय सुंदर असं हे तीर्थक्षेत्र आहे। गिरनारविषयी अतिशय सविस्तर माहितीचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, म्हणजे गिरनारचं महत्त्व काय आहे ते तुमच्या लक्षात येईल। यात मी फक्त थोडंफारच शूट केलंय, कारण बरेच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर। धनशीस पॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे व्हिडिओ पहा, तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। चला भेटूया। जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी। डॉक्टर मत काटे नेटली वार लागी डॉक्टर फॉर थैंक यू। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। तुम्ही पाहू शकतात गिरनार गुरु शिखरवर अगदी व्यवस्थित पायऱ्या आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। महाराजांवर विश्वास ठेवा, महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील आणि करता करविता परमेश्वर आहे। श्री गुरुदेव दत्त शरणम, जय गिरणारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरणारी। तर आता आपण दत्त महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतल्यानंतर खाली आलेली मी आणि त्यानंतर आता जी कमान आहे त्या कमानीमधून जे कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी आता आपण जातोय।
कमंडलू कुंड आहे तर त्याची आख्यायिका काय आहे ते देखील आपल्या चॅनलवर आहेच. चला जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी बच्चा बोल जय गिरणारी. आणि छान असं दर्शन झालंय. तर कमंडलू कुंडाचं काय महत्व आहे, त्या ठिकाणी धुनी प्रज्वलित होते त्याचं काय महत्व आहे, हे सर्व व्हिडिओ आहेत, जरूर पहा. चला जाऊया दर्शनाला. जय गिरणारी. हे आहे कमंडलू कुंड. त्याच ठिकाणी जल निर्माण झालंय आणि दत्तकृपेने दर सोमवारी 9:30 वाजता जवळपास दत्तकृपेने धुनी प्रज्वलित होते. श्री गुरुदेव दत्त. आणि ह्या ठिकाणाहूनही आपल्याला गुरु शिखर दिसते आणि ते जे आहे ती कमान आहे, त्या कमानीतून आपण आता इकडे खाली आलोय. आता इथे दर्शन घेणार. धुनी आज तर धुनी नसेल पण आपण दर्शन घेणार, प्रसाद घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आणि त्यानंतर आपण जाणार गोरक्षनाथ शिखरकडे. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. जेव्हाही आपण दर्शन करून आल्यानंतर मागे वळून पाहतो तर एवढा आनंद होतो की महाराजांनी एवढ्या उंचावर आपल्याला छान असं दर्शन घडवलं. ही सुद्धा परमेश्वराची इच्छा, दत्तकृपेनेच सर्व काही होत असतं. गोरक्षनाथांचं शिखर आलेलं, तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही अंबामातेपर्यंत आलेलो. जवळपास 1 ते 1:15 वाजेपर्यंत आम्ही अंबामातेपर्यंत आलेलो आणि आता आम्ही जातोय रोपवेकडे. कारण गिरनार गुरु शिखर हे 10,000 पायरींवर आहे, पण आता रोपवेची सोय असल्यामुळे तर पहिल्या पायरीचं दर्शन करून आम्ही 5,000 पायरीपर्यंत रोपवेने आलेलो आणि पुढच्या 5,000 आम्ही चालत गेलेलो. तिकडून पण अंबामातेपर्यंत चालत यायचं आणि नंतरच्या 5,000 मग आपण रोपवेने येऊ शकतो. जय गिरणारी. पण प्रत्येक वेळेला रोपवे सुरू असेलच असं नाही, कारण जर प्रचंड वारा वगैरे असतो गिरणारवर केव्हाही इथलं जे क्लायमेट आहे ते बदल होत असतो, म्हणून रोपवे बंद करण्यात येतो. तर चला जाऊया. जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी. अशा पद्धतीने दत्त महाराजांनी अतिशय छान असं दर्शन करून घेतलं. खूप खूप धन्यवाद महाराज. आता आम्ही रोपवेकडे आलोय. रोपवेचा टायमिंग वगैरे बऱ्याच वेळेला मी सांगितलेला आहे. 700 रुपयात जाऊन येऊन आहे. रिटर्नचंही तिकीट आपण घेऊ शकतो. आणि त्यानंतर रोपवेचा टायमिंग आहे सकाळी 7 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत रोपवे सुरू असतो, पण काही कारणास्तव बऱ्याच वेळेला रोपवे बंदही होतो. तर चला, महाराजांच्या आशीर्वादाने सुंदर असं दर्शन झालं अंबामातेचं, गोरक्षनाथांचं आणि त्यानंतर दत्त महाराजांचं. तर अतिशय सुंदर असं दर्शन झालं. प्रचंड गर्दी होती आज. दत्त पौर्णिमा अजून बरेच दिवस आहे, 4-5 दिवसावर दत्त पौर्णिमा आहे, पण तरी देखील बरीच गर्दी होती. आणि पण खूप जास्त गर्दी असूनही महाराजांनी अतिशय छान असं दर्शन झालं. कारण मनात असं होतं की महाराज एवढी गर्दी आहे तर शांततेत दर्शन होईल का, बराच वेळ थांबायला मिळेल का, असं मनात सुरू होतं. पण तिथे मध्ये गेल्यानंतर एवढं छान दर्शन झालं, मस्त वाटलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि गिरनार विषयीचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ पहा. यात मी खूप जास्त नाही सांगितलंय, कारण बऱ्याच वेळेला जाणं होतं, मग तीच माहिती सांगण्यापेक्षा मी जास्त काही सांगितलेलं नाही. इतर व्हिडिओ पहा. प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. चला भेटूया पुन्हा. जय गिरणारी, तेरा भरोसा आहे भारी. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तर छान असं दर्शन झालं. रोपवेने आम्ही खाली आलो आणि त्यानंतर आता आम्ही रूमवर आलो. खूप छान वाटतंय. म्हटलं व्हिडिओचा एंड करूया. पुन्हा दत्त महाराजांच्या दर्शनाला जाऊ, तेव्हाही तुम्हाला मी दर्शन घडवेलच. म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हे की आमच्याही त्या ठिकाणी मेमरीज सेव्ह असतात. त्यातल्या त्यात जे कोणी नवीन जाणारे असतात तर त्यांनाही त्या व्हिडिओची मदत होते की तिथे कसं आहे, काय आहे. थोडीफार माहिती मी सांगितली ह्या व्हिडिओ. गुरु साक्षात